नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. तर मग अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी कोणत्या सेवा करावे किंवा कोणते उपाय करावे किंवा घरामध्ये चुकूनही कोणत्या भाज्या बनवू नये ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाईल. मग त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. द सोमवती अमावस्या ही वर्षातील म्हणजेच की या महिन्यातील डिसेंबर महिन्यातील शेवटची अमावस्या आहे. इंग्रजी महिन्यानुसार पुढील महिन्यात म्हणजेच की 2025 चालू होईल आणि त्यावेळेस जी अमावस्या येईल ती मग जानेवारी महिन्यातली अमावस्या येईल. तर मग ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातील एकच अमावस्या असते जी की सोमवती अमावस्या. या दिवशी मग दशवेळा अमावस्या पण असे म्हणतात. मग आजच्या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे सण साजरा केला जातो. तर ज्याप्रमाणे आपण सण साजरा करतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चुकाही आपल्याकडून चुकूनही घडू नये ज्यामुळे काय होईल की आपल्याला आता पितृदोष वगैरे असेल तर मग त्या पितरांचा दोष आपल्याला लागतो किंवा मग घरात काही त्रास वगैरे होत असेल तर आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठी मग आपण अमावस्येच्या दिवशी मग दोष दूर होण्यासाठी आपण सेवा उपाय करतो. म्हणजेच की चुकूनही काही आपण चुका करू नये. तर सोमवती अमावस्येला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि मग ही जी अमावस्या आहे तर सोमवारी आहे ही अमावस्या. म्हणजेच की या सोमवती अमावस्येला म्हणजेच की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते आणि भगवान शंकराचीही पूजा केली जाते. या दिवशी जर पितरांचे स्नान आणि मग पिंडदानही केले जाते. या सगळ्यांना जास्त महत्त्व आहे. म्हणजेच की यामुळे जर आपण पितरांचे स्नान आणि पिंडदान जर केले तर आपल्याला जे इच्छित फळ आहे तर ते फळ प्राप्त होते. तर मग अमावस्येच्या दिवशी आपण काय करावे आणि काय करू नये. तर मग काय करायचं आहे, आता अमावस्या असल्यामुळे पितरांच्या शांतीसाठी आपल्याला शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी. त्यामुळे मग आपण काय करायचं आहे, आपल्या घरातील पितरांचं म्हणजेच की तर्पण घालायचं आहे किंवा श्राद्ध आणि पिंडदान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये पितृदोष दूर होतो. मग याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी मग दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच की आपल्या पितरांना. आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे, अमावस्या असल्यामुळे आणि सोमवती अमावस्या आहे त्यामुळे मग काय करायचं आहे की आपल्या घरातील म्हणजेच की एखाद्या व्यक्तीने अमावस्येचा उपवास जर केला तर तो सगळ्यात जास्त लाभदायक ठरतो की कारण की घरामधील म्हणजेच की घरातील वातावरण सुखी होतं आणि मग घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तर मग आजच्या दिवशी भगवान शंकराची ही पूजा करणे सगळ्यात जास्त शुभ मानले जाते. तर मग काय करायचं आहे, जवळपास जर तुमच्या मंदिर वगैरे असेल भोलेनाथाचं तर मग तिथे मंदिरात जात असताना बेलपत्र किंवा मध, दही, चंदन किंवा मग तुम्ही फळे, तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू जर शक्य होत असेल तर मग यापैकी तुम्ही भोलेनाथाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आजच्या दिवशी अर्पण केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि मग भोलेनाथाची कृपा पण आपल्यावरती राहते. आणि मग आजच्या दिवशी काय करायचं आहे, सूर्यदेवाला सकाळी लवकर उठल्यानंतर जल अर्पण करायचं आहे. कारण जल अर्पण करणे सूर्यदेवाला सगळ्यात जास्त शुभ मानले जाते आणि मग यामुळे काय होते की आपल्या घरातील व्यक्तींचं आरोग्य निरोगी राहतं आणि मग आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी वगैरे निर्माण होत असतील तर मग त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी मग आवर्जून करायच्या आहेत. आणि मग त्याचप्रमाणे आपल्या दारावरती एखादं गरीब किंवा गरजू व्यक्ती जर आले किंवा कोणी जरी आपल्या दारावरती आले तर मग त्यांना दानधर्म करायचा आहे किंवा तुमच्याकडे जे पण काय असेल तर चपाती असेल किंवा काही फळ वगैरे असेल तर त्या व्यक्तीला द्यायचं आहे किंवा कुत्रा मांजर काही जरी आलं तरी पण त्या व्यक्तीला मग खायला द्यायचं आहे रिकामं न पाठवता. तर मग ह्या सगळ्या गोष्टी मग आजच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजेच काय होतं की ह्या जर गोष्टींची आपण काळजी घेतली तर मग आपल्या घरातील माता लक्ष्मी टिकून राहते. आणि मग कोणत्या गोष्टी करायच्या नाही आपण आजच्या दिवशी, तर मग काय करायचं आहे, एखादा व्यक्ती जर आपल्या दारावरती आला तर त्या व्यक्तीला म्हणजे अपशब्द न बोलता पाठवायचं आहे. म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला काही मागितल्यामुळे मग विनाकारण काही पण बोलून किंवा वादविवाद घालून त्या व्यक्तीला न पाठवता समजावून सांगून मग पाठवायचं आहे. म्हणजेच की वादविवाद घालायचं नाही आजच्या दिवशी. आणि मग त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की
अमावस्या असल्यामुळे काळ्या वस्तूंचे दान करायचे नाही. म्हणजे काय होतं की यामुळं आजच्या दिवशी चुकूनही काळ्या वस्तू एखाद्या व्यक्तीला तुम्ही दान करू नका. इतर कोणत्याही वस्तू तुम्ही दान करू शकता. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की आपल्या जवळपास जर कुठे आता आपण काय करतो, बऱ्याच महिलांचं काय असतं की नवीन वस्तू म्हणा किंवा झाडू किंवा केरसुणी आपण घेऊन येतो, पण अमावस्येच्या दिवशी चुकूनही ह्या गोष्टी आणायच्या नाहीत. किंवा आपल्या घरी मग आपल्याला पूजेसाठी साहित्य वगैरे लागणार असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा कोणता कार्यक्रम असेल तर मग त्यावेळेस काय करतो आपण, मग काही वस्तू आपण घरी घेऊन येतो. तर मग त्यावेळेस मग त्या वस्तू त्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी न आणता इतर दिवशी आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही आणू शकता. आणि त्यातल्या त्यात तेल, कडधान्य म्हणजे आपल्या घरात ज्या महत्त्वाच्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या अमावस्येच्या दिवशी चुकूनही आणायच्या नाही. यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेते. आणि त्याचप्रमाणे मग आपण काय करतो की एखाद्याच्या घरी जर काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्या व्यक्तीला मग आपण माता लक्ष्मीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देतो. तर माता लक्ष्मीची मूर्ती चुकूनही कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये. कारण काय होतं की आपण जर माता लक्ष्मीची मूर्ती कोणाला असं कार्यक्रमामध्ये भेट म्हणून दिली तर आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते. आणि मग तांदूळ, मीठ असेल तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घरामध्ये संपण्या अगोदरच घेऊन यायच्या आहेत, पूर्ण संपण्या अगोदर. आणि मग अमावस्येच्या दिवशी चुकूनही ह्या वस्तू आणू नका. इतर दिवशी तुम्ही आणू शकता किंवा ह्या पूर्ण संपेपर्यंत कधीच मग लवकर घेऊन यायच्या आहेत. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की मग आजच्या दिवशी आपण कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ तामसिक पदार्थामध्ये मोडतात. त्यामुळे मग कांदा, लसूण आजच्या दिवशी खाऊ नका. आणि मग त्यातल्या त्यात म्हणजे ज्या आणि मग त्या ज्या भाज्या आहेत, आता बऱ्याच महिलांना माहिती नसतात की आपण अमावस्येच्या दिवशी किंवा कोणत्या भाज्या बनवायच्या किंवा बनवायच्या नाही, याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नसतं. त्यामुळं मग ज्या पण घरात भाज्या वगैरे असतात त्या बनवतात किंवा त्या भाज्या मग बाहेरून विकत आणतात. तर मग ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या घरी पण बनवायच्या नाही आणि मग बाहेरून पण विकत आणायच्या नाही. तर त्यातल्या त्यात म्हणजेच की सगळ्यात पहिली म्हणजे पांढरा दुधी भोपळा, आणि दुसरी म्हणजे वांग्याची भाजी, आणि मग नंतर म्हणजे मसूर. आता हे कडधान्यामध्ये मोडतं, पण ह्या पण भाज्यांना म्हणजेच की तामसिक पदार्थामध्ये मोडतात. त्यामुळे मग कांदा, लसूण आणि दुधी, मसूर, वांग ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या आजच्या दिवशी चुकूनही बनवू नका. पण यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होईल आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेईल. तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि मग ह्या ज्या सेवा आहेत आणि हे जे उपाय आहेत तर मग आवर्जून आपल्याला करायचे आहेत. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.